नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील जे काही महत्त्वाचे नेते मंडळी आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांची आपण मुलाखत घेत असतो. आज आपण अशा व्यक्तीला भेटायला आलेलो आहोत. अशा व्यक्तीची मुलाखत आपण घेणार आहोत. त्या व्यक्तीचं कार्य फक्त मालेगाव पुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एक वलय निर्माण झालेला आहे. इतर देखील भागामध्ये सामाजिक कार्याची एक गोडी असलेली आवड आणि त्या माध्यमातून केलेली समाजसेवा संपूर्ण नाशिक जिल्ह्यालाच एक परिचित आहे. त्यांनी केलेली कोरोना काळातली सेवा असेल, त्याच पद्धतीने काही अनाथ बालके त्यांनी दत्तक घेतलेली असतील, वृद्ध महिला त्यांनी दत्तक घेतलेल्या असतील. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं की दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये पाण्यासाठी मोठा त्यांनी प्रयत्न केला होता. जनतेला या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केलेला होता. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं की आग पीडित असतील, नुकसानग्रस्त असतील, अशा दीनदलित, आदिवासी, गोरगरीब जनतेपर्यंत ते थेट पोहोचत असतात, समाजसेवा करत असतात. असं एक व्यक्तिमत्व, जिल्ह्यातील महत्वाचं नाव, महत्वाचे नेते ते म्हणजे बंडू काका बच्चाव. काकाश्री प्रबोधनमध्ये आपले स्वागत. धन्यवाद. पहिली गोष्ट तर बाशी दसऱ्याच्या तुम्हाला तुमच्या टीमला खूप साऱ्या आसऱ्या शुभेच्छा. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या तमाम जनतेला, माता भगिनींना आई जगदंबेचा सदैव कृपा आशीर्वाद राहो, त्यांच्या सगळ्या स्वप्नांची पूर्ती हो अशी जगदंबे चरणी प्रार्थना करतो. नवरात्रीच्या खूप साऱ्या मोरपंखी शुभेच्छा देतो सर त्या पर्वाच्या. नक्कीच नक्कीच काकाश्री, आपण आज आपली मुलाखत घेणार आहोत आणि असे काही प्रश्न आहेत ते जनतेच्या मनातील आहेत, ते आपल्या समोर मांडून खऱ्या अर्थाने बंडू काका काय बोलतात याची आतुरता नक्कीच आमच्या प्रेक्षकांना, मालेगाव वायव्य विधानसभेतील जनतेला नक्कीच असणार आहे. आपण त्या प्रश्नांकडे वळणारच आहोत. त्याआधी एक सुरुवात म्हणून नेमकी आपली सुरुवात कुठून झाली? आपलं बालपण असेल, आपलं फॅमिली असेल, काय सांगता येईल? मी लखमापूरला शालेय जीवनात लखमापूरला शिक्षण घेतलं. सोयगाव आणि लखमापूर हा माझी कर्मभूमी राहिलेली आहे आणि ह्या कर्मभूमीमध्येच लहानाचा मोठा झालो. तिथलेच संस्कार आणि तिथल्याच काही व्यक्तिमत्वांचे आदर्श घेऊन ह्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आलेलो आहे. नक्कीच. काकाश्री, आपण एक व्यक्ती ज्याचं शिक्षण झालं तो नोकरीकडे वळत असतो. आपण एवढा समाजसेवेचा बाराबरोबर मित्रमंडळाच्या माध्यमातून एवढा मोठा एक परिवार आता निर्माण झालेला आहे. आपलं ज्या कामाची ख्याती आहे. परंतु आपण शिक्षण घेत असताना किंवा शिक्षण घेतल्यानंतर असं वाटलं नाही की आपण कुठेतरी नोकरी केली पाहिजे, कुठे आपण सेट झालं पाहिजे? ही गोष्ट अगदी खरी आहे. नोकरी लागताना पण माझ्या वडिलांचंच नोकरीचं आयुष्य गेलेलं आहे. नोकरीच्या कमी आमदानीमध्ये काय काय अडी अडचणी असतात त्या सगळ्या मी बघितलेल्या आहेत. प्रामाणिक कर्मचाऱ्याच्या पगाराच्या सरत्या शेवटीला अनेक अडचणी येतात, त्या सगळ्या बघितलेल्या आहेत. कधी कधी सहलीलाही पैसे नाही राहायचे, आई दुसरीकडून ते पैसे आणायचे. आणि गावामध्येच काही लखमापूरमध्ये गिरणा कारखान्याचे चेअरमन सकारामजी म्हातारजी असतील वगैरे ही सगळी मंडळी बघितलेली आहे. तर म्हणून त्यावेळेला नोकरी लागल्यानंतर मी आयुष्याचं कॅल्क्युलेशन केलं आणि मी नॉन ग्रॅडवर लागलो. नॉन ग्रॅडवर लागल्यानंतर 500 रुपये पगार होता. 10 वर्ष त्याच्यातच जाणार होते, 20 वर्ष मिळणार होती. तर 20 वर्षाचा पगार जरी कॅल्क्युलेट केला, मला 40,000 जरी पगार राहिला असता तर 12 चोक 48, 12 महिन्याचे 50,000 आणि सरासरी 50 बी धरले असते रिटायरमेंटचा वगैरे सुरुवातीचा, तर किती होतात? 12 पंचे 60, 60 लाख रुपये 10 वर्षाचे. 20 वर्षाचे 60 लाख, 1 लाख, 1 कोटी 20 लाख रुपये. 1 कोटी 20 लाखामध्ये राहायचं किती? आणि पहिले नॉन ग्रँडचे काही, तर असं साधारणतः 1.5 कोटी रुपये मला त्या माझ्या कार्यकाळामधले मिळाले असते. पण पेन्शन म्हणून 2 कोटी जास्तीत जास्त. त्याच्यामध्ये परिवार पण चालवायचा, मुलांचे शिक्षण, येवदेव, तर शिल्लक किती राहिली असते? तर मी जे कॅल्क्युलेशन केलं तर त्या कॅल्क्युलेशन मध्ये शिल्लकच काही राहत नव्हती. मुलीचं लग्न, घर बांधायचं, वडिलांचंच पूर्ण आयुष्य भाड्याच्या घरात गेलं, आमचे लग्न भाड्याच्या घरात झाले, आम्ही 3 भाऊ, काय करायचं? तर नोकरीची आमदानी कमी. आणि त्या काळामध्ये इथे अमित सांगवे असतील, काही माझे मित्र असतील, तर त्या मित्रांना सबसिडीचे 17.5 काळ्या पाईपची कारखाना टाकला, 17.5 लाख रुपये सबसिडीचे मिळाले. अरे म्हटलं, मी तू खडू घसणार नाही, काहीच नाही ना, सरकारची सेवा ना, राष्ट्राची सेवा ना, गरीब जनतेची सेवा, तरी तुम्हाला सबसिडीच्या रूपामध्ये एवढे पैसे. काहींचे ऐकले तर 1 कोटी रुपये सबसिडी. मी 25 वर्ष खडू घसायचा, त्याचा डस्ट घ्यायचा, सेवा करायची, आणि तुम्ही शासनाचे एवढे मोठे पैसे घ्यायचे. आणि ते तर मी पगार जेवढा कमेल तेवढी तर सबसिडी तुम्ही घेतात, तर मी सबसिडीचा व्यवसाय
आणि म्हणून त्याच्यातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अच्छा, नक्कीच. आणि मग जो 100 एकर डाळिंब घेतले, त्याच्यात सबसिडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर इथे फ्युचर कमी आहे. बरोबर. आपण जनतेला काही देऊ शकत नाही, स्वतःसाठी जास्त कमवू शकत नाही. जेव्हा स्वतःलाच नसेल तर समाजाला, धर्माला, राष्ट्राला आणि जनतेला काय देणार? बरोबर. तर या भावनेतनं तो नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. अनेक लोकांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, हे पण उदाहरण होते. व्यवसायामध्ये 5-10 वर्ष बी व्यवसाय चांगला चालला तरी त्याच्यातनं सगळ्या आयुष्याचं बेस तयार होतो. बरोबर. आणि एक उद्योगात पडलं की 10 उद्योग सापडतात. नक्कीच. ती ईर्षा आणि तो विचार माझ्या मनामध्ये होता. नक्कीच. समाजसेवेची आवड, समाजसेवा जवळून बघितली आम्ही आपली, आणि मालेगाव बाह्यची जनता नक्कीच आपली समाजसेवा बघत आहे. पण ही समाजसेवेची आवड करून लागली का? काही गोष्टी उपजतच लागतात दुसऱ्याला मदत करण्याच्या किंवा या सगळ्या. आणि लहानपणापासून मी अशा सामाजिक बांधिलकी असलेल्या गावामध्ये, लखमापूरमध्ये लहानाचा मोठा झालो. तिथे अनेक राजकारणी मंडळी होती. ती राजकारणी मंडळी अनेकांना विवाह कार्यामध्ये मदत करायची. काही शिक्षणाला कमी पडले तर त्याच्या पुण्याला शिकायला असतील साहेबराव दळवी वगैरे, तर यांना काही मंडळी त्या ठिकाणी मनी ऑर्डर करायची. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपण पण काहीतरी मदतदाता झालं पाहिजे, ही भावना माझ्या मनामध्ये त्यावेळेला होती. त्या माध्यमातून हा सगळा प्रवास सुरू झाला. नक्कीच. काका, समाज कार्य तर आम्ही बघितलेलं आहे. त्याच पद्धतीने आपला राजकारणाचा विचार केला तर गेल्या आता अनेक वर्षापासून आपण या राजकारणात आहेत. गेल्या अनेक महत्वाच्या मालेगावातल्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग आपण घेतलेला आहे. मोठमोठे व्यासपीठ आपण गाजवलेले आहेत. या राजकारणात एंट्री कशी झाली? काय आहे समाजकारण? हाच राजकारणाचा खरा कॉन्क्रीट पाया आहे. समाजकारण केलं की ऑटोमॅटिक राजकारणामध्ये त्यांचा परिचय होतो, प्रभाव वाढतो आणि जनतेमध्ये, त्यांच्या मनामध्ये आदर निर्माण होतो आणि जनतेचा ऑटोमॅटिक रिस्पेक्ट वाढतो आपल्याविषयी. आणि मग समाजकारणामध्ये जाणता राजा मित्रमंडळाच्या माध्यमातून उभ्या तालुक्याने बघितलेला आहे. वया वाटप असेल, रक्तदान असेल, जलदान असेल. आणि मी त्यावेळेला लखमापूर ब्राह्मणगाव पासून तर पार देवगड कळवाडी पर्यंत स्वर्गीय आनंदजी दिघे यांच्या मातोश्री निर्मलाताई दिघे होत्या, त्यांच्या नावाने अँब्युलन्स आणणं असेल. आणि या सगळ्या कामात मग समाजकार्य हळूहळू पुढे उभं राहिला. बरोबर. एक आपण समाज कार्याची जर आपले एक आढावा बघितला तर त्यामध्ये मोठा एक म्हणजे आम्ही जे पत्रक वाचलं त्याच्यामध्ये मालेगाव दंगलचा उल्लेख होता. अगदी त्या बरोबर. संदर्भात काय सांगा? दंगलीमधलं कामकाज उभ्या मालेगावला माहिती आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी जाता या निवडणुकीला सामोरं जात असताना दंगलीचाच एक पेपर काढलेला आहे. मग बापू बच्छावची पहिल्या दिवशी श्रीरामनगरची रात्र असेल, बापू बच्छावची डेड बॉडी आणण्यापासून असेल, ती डेड बॉडी घ्यायला गेलो तर संतोष दगा आयरे नाभिक समाजाचा सहकारी कार्यकर्ता होता. त्याच्यावर रात्री कुठेतरी नवा स्टँडकडे तो तिकडे कामाला जायचा, पेट्रोल पंपाकडे कोणीतरी घाव घातला आणि तो अगदी त्याच ठिकाणी मृत अवस्थेत पडलेला होता आणि रक्ताने पूर्ण माखलेला होता, मातीत पडलेला होता. उचलून आणण्याने आणला. तो हिंदू आहे का मुस्लिम हे कळत नव्हतं, कान सगळे बुंजलेले होते. मग त्याला त्या दिवशी त्यावेळेला 7-8 फायर झालेत. 8-9 मुस्लिम बांधव पण त्या पोलीस फायरांमध्ये डेथ झाले. त्यांना घ्यायला पण तिथे 3-4 हजार मुस्लिम बांधव आलेली होती. आम्ही पण बापू बच्चावची डेड बॉडी घ्यायला गेलो आणि ती अजून वेळ होता तर तिथेच थांबलो. मग तोपर्यंत तो पडलेला होता. बोरसे नावाच्या नर्स ताई होत्या. त्यांनी तो डेड बॉडी मध्ये पडलेला असताना बाजूला त्याची बोट हलताना त्यांना दिसली आणि त्यांनी लगेच त्याला सलाईन दिली, हे दिली. आणि पण तो कोण आहे माहित नव्हता. म्हणून मग सलाईन बिलाईन दिल्यानंतर त्याला तरतरी आली, थोडासा बोलायला लागला. मग त्या बोरसे ताईंनी ओळखलं, तुझं नाव काय? तर संतोष. संतोष नाव होताच त्या लगेच बाहेर आल्या की मी बापू बच्चावची डेड बॉडी. हो बंडू काका म्हणे, हा आपल्या भागातला हिंदू आहे, असं असं आहे, तुम्ही याला ओळखतात का? मी लगेच मध्ये गेलो, त्याला बघितलं आणि मग तो बऱ्यापैकी थोड्याशा त्या 2 सलाईन गेल्यामुळे तो शुद्धीवर आलेला होता. त्याला जे ओळखलं, हो तो म्हणे तुम्ही बंडू काक्या, बंड्या काक्याशत म्हणे. तर त्यावेळेला बंड्या काक्या म्हणून फेमस होतो, तो बंड्या काक्याशत म्हणे. तुम्ही म्हणे काका आम्ही तुमच्याकडे येतच म्हणलं. मी ती कॅम्प रोडले राहस म्हणे. मी 0 मिनिटात त्याची अवस्था पाहिली, त्याचे पल्स पाहिले. तो त्याला नितांत रात्रभर रक्तस्राव झालेला होता, डोळ्याचे बिबून. बोरसे ताईंनी सांगितलं की याची कंडिशन खूप वाईट, याला जर रक्त नाही मिळालं, काही नाही मिळालं तर केव्हा पण याची दुर्घटना. त्या मिनिटाला बापू बच्चावची डेड बॉडी ठेवली, त्याला मी मेडिकेअर हॉस्पिटलला आणलं आणि तिथे मग त्यावेळेला सगळीकडे बंद होतं, कर्फ्यू वगैरे. मग सेवा ब्लड बँक या बऱ्याच ब्लड बँक मध्ये फिरलो, ब्लड उपलब्ध करून दिलं, त्याला ब्लड चालू केलं, पुन्हा बापू बच्चावची डेड बॉडी घ्यायला गेलो.
अशी अनेक कामं आहेत येणाऱ्या पुस्तिकेमध्ये. परदेशी सर असतील, त्यावेळेचे तथाकथित मंत्री वगैरे सगळे असताना बी त्यांना सोडवायला कोणी गेलं नाही. शिक्षक आमदार TF पवार माझ्याकडे आलेत की काका आमचा एक शिक्षक वृंद असा असा कुसुंबा रोडला अडकून पडलेला आहे. मी म्हटलं तुम्ही एक, माझ्याकडे अनेक चुनाभट्टी असतील, गवळीवाडा असेल, कुसुंबा रोड असतील, अनेक ठिकाणचे फोन आलेले आहेत, मुरली हॉस्पिटलचे असतील, गुप्ता तिथे एक लॉज मध्ये काही परिवार अडकून पडलेले होते ते असतील. मी म्हटलं मला त्यांना आणायचंय, एक जर तुम्ही मंत्री महोदयांना सांगितलं तर ते 0 मिनिटात तुम्हाला गाडी आणि पोलीस गाडी देतील, त्यांना आणू शकतील. आज जर त्यांना नाही आणलं तर मग मी दुसऱ्या दिवशी घेऊन येईल म्हटलं. बरोबर. 4 दिवस झालेले ते परदेशी परिवार हा तिथे अटकून होता, घरात तरुण मुली मुलं सगळे गोष्टी आणि कोंडून होते. पण एक गोष्ट मी या ठिकाणी सांगेल की सगळेच दंगलीमध्ये वाईट असतात असं नाही. त्या परदेशी सरांना तिथल्याच एका मुस्लिम परिवाराने रात्रीचा सहारा दिलेला होता. रात्र झाली की तो परिवार त्यांना सांभाळायचा. ही गोष्ट अति दंगलखोरांना जात धर्म नसतो. बरोबर. आणि माणुसकी ज्याला असते, जो खरा गीतेचा पुजारी आहे, खरा कुराणचा पुजारी आहे, तो हे अशा प्रकारचं कृत्य करत नाही. आणि मग त्या परिवाराला त्यांनी सहारा दिला. 3-4थ्या दिवशी मी स्वतः गेलो आणि त्यांना काढून आणलं. संतोषला यमाच्या दाढीतनं वाचविलं. तो एक लेख आलेला आहे देशदूत पेपरला. आजही ज्या वेळेला भेटायला गेलो परदेशी ताईंना तर त्यांना रडू आवरलं नाही. तर त्या तुम्ही नाही आल्या असते तर आमचं काय झालं असतं. आणि त्यावेळेला नंतर मग श्रीरामनगरमध्ये फायर झाला तर चांगरे एक ते टीव्ही रिपेअर करतात, मोबाईल रिपेअर करतो, त्यांचं नाव माझ्या चांगलं तोंडावर होतं, ते असतील. अशा 2 जणांना तिथे फायर लागला. सगळे लोक पळून गेलेत, कोणी मोरीत लपलं, कोणी कुठे लपलं. मी मात्र फायर लागल्यानंतर ते खाली पडलेत. आणि खाली पडल्यानंतर मी वरून खाली गेलो, त्यांना उचलून आणलं, कारवा दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. असे 2 होते. दोघांचे नाव मला म्हणजे माझ्या चांगले मुखावर होते. हा, तर त्यांनाही वाचवलं. त्याच्यानंतर कोरोनाच्या काळात दाभाडीला आदिवासी माय माऊलींवर लाठीमार झाला. त्यांची दिवाळी गोड केली. पाईपलाईन तोडून टाकलेली होती. पाईपलाईन मध्ये दूषित पाणी जाऊन सगळीकडे प्रॉब्लेम आले. त्यांना पाण्याचे टँकर घेऊन गेलो. घरात बसून काही होणार नाही. नंतर हिम्मतनगरची मायलेक होती, गरोदर महिला होती, तिला पोटात कळा सुरू झाल्या, तर जायचं कुठे, सगळे हॉस्पिटल बंद. मग आनंद देवरे म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क केला. त्या माऊलीला तिथे ॲम्ब्युलन्स घेऊन तिला मी संजय म्हणून या ठिकाणी हॉस्पिटल आहे कॅम्प रोडला, तिथे ऍडमिट केलं. अविनाश पाटील म्हणून त्यांची तिथे प्रस्तुती केली. बाळही वाचलं, आई वाचली. आत्मिक समाधान आहे. सगळे लोक घरात, आपण जनतेच्या दारात सेवेला, एक मोठा आनंद आहे. त्या आनंदातनं मोठं नाव पण झालं होतं. आणि खूप कामं त्या सिद्धार्थ परिसरातील मालेगाव मुस्लिम मधील वस्तीमधील हिंदूंना पर्यायी जागा मिळावी म्हणून कलेक्टरच्या गाडीला घेराव असेल. वंडेरच्या PIने खोट्या केसेस करून जनतेकडून 50-50 हजार काढायचे प्रयत्न केलेत. बायगावचा भाऊसाहेब असेल, कुकाण्याचे शिंदे असतील, रावळगावचे व्यापारी असतील, यांचे घेतलेले पैसे परत करायला लावले. राजवर्धन साहेब SP त्यावेळेला होता, त्यांच्याकडे यांच्या तक्रारी केल्यात आणि त्या घेतलेल्या पैसे त्याची 3ऱ्या दिवशी मालेगावला बदली केली साईड पोस्टला. अशा प्रकारचं खूप काम असेल. ज्यांनी आवाज दिला त्यांना एक साक्री तालुक्यातली माऊली तिथे ऍडमिट होती बाळांतीनला. तिला त्रास होत होता, तर तिला डबा नाही, काहीच नाही, सगळं बंद. जेव्हा ढवळीवेरचं एक पेशंट सोडलं तर तेव्हा त्यांनी पाहिलं, भाऊ आम्ही साखरीकडला असे 3 दिवस वेगळ्या, डबा नाही, चहा नाही, काहीच नाही. तर मग तिला मी बेलाण्याला सोडलं. असे जे समोर आलं ते 7-8 दिवस करतच गेलो आपण. जे दंगल पीडित झाले, ज्यांची घरं बिरं सोडून आले, त्यांना सोयगावला, आमच्या सगळ्या गावांनी आणि पंचकृषीतली दाभाडी असेल, सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी भाकरी बिकरी देऊन सगळ्या मदत केल्यात. अनेक कामं केलीत त्या दंगलीमध्ये. माझा पुस्तकच येतं इथे. नक्कीच. मग अशी खूप चांगला उल्लेख केला काकाश्री आपण. सर्व लोक घरात आणि आपण जनतेच्या दारात आणि कायम प्रसंगात, दुष्काळ असेल, करोना असेल, दंगल असेल. नक्कीच आम्ही चांगल्या पद्धतीने आपलं काम बघत आहोत. नक्कीच जनतेच्या दारामध्ये जाऊन आपण जे उल्लेखनीय काम कोरोनामध्ये देखील केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल, कसा आढावा सांगता येईल? करोनामध्ये म्हणजे अतिशय भयावह परिस्थिती होती. कोणी कोणाच्या जवळ जात नव्हतं. मित्र सतीश सुराणांपासून पहिली सुरुवात झाली. ज्या मित्रामध्ये जेवायला बसतो एका ताटामध्ये, आणि योगेश पवार असेल, शेवाळे असतील, या शेवाळ्यांचे वडील वारले तर तिथे भाकरी खायला जायचो आणि दोस्ती म्हणायची. आणि अशा संकटात खरी दोस्तीची ओळख होत असते. जेव्हा मला कळलं, मी डायरेक्ट सतीश सुराणांकडे गेलो आणि तो म्हणे, काका तू जवळ येऊ नको म्हणे. मी म्हटलं,
माझ्या मुलाला झाला असता, भावाला झाला असता तर मी काय केलं असतं. तू माझा भाऊ जे मित्र जे त्याच्या जवळ गेलो, त्याला मग तू म्हटलं एवढ्या वेळपर्यंत थांब, मी बाकी काही व्यवस्था करतो, बाकीचं काही नियोजन होतं का पाय. मग तो तिकडे गेला, तिकडे अतिशय वाईट परिस्थिती. काका म्हणे मी दुसरा दिवस आम्ही जीवच ठेवणार नाहीत म्हणे, अशी परिस्थिती तिकडे. मग त्याच्यासाठी कमलाकर पवारांच्या राजीव गांधीमध्ये क्वारंटाईन सेंटर काढलं, परवानग्या घेतल्या, त्याला इकडे आणलं आणि त्या माध्यमातून सगळं काम सुरू झालं. पोटाची पोरं आली नाही तर अग्निडाग द्यायला, त्यांना अग्निडाग दिले. गरीबाचे कपडे पाहिले तर कोणी डॉक्टर त्याच्याकडनं पैसे मिळणार नाहीत म्हणून काही डॉक्टर त्यांना ऍडमिट करत नव्हते. रिक्षामध्ये उपचार घ्यायचे, लोक या दारात यायचे. मी म्हटलं कमलाकर पवारांना की दादा ही खरी सेवेची वेळ आहे. मानमुड्याचं साल आलेलं होतं त्याच्यानंतरही, कारण पैसे कमवण्याचे खूप मोके येतात पण पुण्य कमवण्याचे फार थोडे मोके होतात. म्हणून तहानलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, भुकेलेला अन्न, गरजूला मदत आणि रुग्ण सेवा हीच करी प्रभू पूजा आणि विठ्ठलाची दिंडी आहे. आणि त्या भावनेतनं मी त्यांनाही सांगितलं. मग त्या ठिकाणी राम रहीम हॉस्पिटल काढलं. शेकडोने पेशंट तिथे ऍडमिट झालेत. जे काम आत्म्यात नसतं त्याला परमात्म्याची साथ असते. एकही पेशंट त्या ठिकाणी दगावलं नाही. 21-21 स्कोर, 19 स्कोर असलेले ऍडमिट केलेत. डांग सौंदानं वगैरे सगळ्या माझ्या आदिवासी बापड्यांना, दलित माय बापांना कुठे बेड मिळायचे नाही, ऍडमिट करायचे नाही. सारा सगळीकडे फिरून यायचे. मला क्वारंटाईन सेंटर होतं, मला डेथ घोषित करायची त्या ठिकाणी परवानगी नव्हती, गुन्हा दाखल होईल अशी परिस्थिती, कंडिशनवर मला ती परवानगी दिलेली होती. मग मी पेशंट तर माझ्या तिथे यायचे आणि त्यांची कंडिशन पाहून मी नाही मदत करायची तर काय, तर मग मी त्यांचे व्हिडिओ काढून घ्यायचो की आम्हाला कुठल्याही दवाखान्यात ऍडमिट केलं नाही, सहाराले गौत, लोटसले गौत, सिक्स सिग्माले गौत, जागा नाहीत, डांग समुदायावरून आलो, विरगावून आलो तर आम्हाला ऍडमिट कोणी करत नाही. आम्ही आमच्या जबाबदारीवर या राम रहीमला हॉस्पिटल करतो. आमना बापनं काही हो तरी आमले मंजूर शे, बंडू काकांना काही दोष नाही, आम्ही बळजबरी ऍडमिट करून. मग असे पुरावे मी व्हिडिओ काढून ठेवलेत आणि त्यांना ऍडमिट केलं. मला सांगायला अभिमान वाटेल, 3-3 हजाराला सिलेंडर होतं. मी एक सिलेंडर मध्ये थोड्या वेळ याला थोड्या वेळ त्याला असे सगळे ऑक्सिजनची पूर्तता करून सगळ्यांना सेटल करून 19चा स्कोर होता, 28चा स्कोर होता. निफाडची माऊली, तिचे पती वारले, तिला मदत केली, तिच्या पतीला अग्निडाग दिला, तिच्या लेकीला आणलं, तिला स्कोर होता 17-18चा. 2 दिवसाची उपाशी होती, हॉस्पिटलच्या सहाराच्या बाहेर बसलेली होती, तिला ऍडमिट केलं, तिची सेवा, तिच्याकडनं 1 रुपया. असे काही गरीब होते त्यांच्याकडनं पैसेच घेतले नाहीत. त्याचा सगळा उल्लेख पेपरामध्ये आहेत येणाऱ्या याच्यात. तर अशा अनेक गोष्टींमध्ये आपण मदती केल्यात. परंतु एवढे मोठे 18 आणि 19चे स्कोर होते, बाकीच्यांमध्ये 3-3, 2-2 लाख रुपये बिल झालेत. संजय शिवनेरीवाले निकम हे नाशिकला गेलेत, त्यावेळेला तिकडे 15-15, 20-20 लाख रुपये मोजलेत. आपल्या दवाखान्यामध्ये 33 हजाराचं मॅक्झिमम बिल आहे की ज्याला बऱ्यापैकी रेमिडिश्युअर वगैरे लागलीत. बाकीचे 10,000, 15,000, 10,000, 9,000, 7,000मध्ये 18-18चे स्कोर केलेले घरी गेलेत. एका सिलेंडर मध्ये 3-3 पेशंट ऍडजस्ट केले. 2 तास याला 2 तास त्याला. ठरवलं असतं तर आम्ही 1-1 लाख रुपये बिल घेतो. जायखड्याचं पेशंट असं होतं की त्यांच्या आजोबांना तिकडे करोना झालेला होता. नाशिकला त्यांनी 3 लाख नाही, मुलाला करोना झालेला होता, 3-4 लाखाचं बिल नाशिकला भरलं. सिक्स सिग्माला 4-1 लाख, 3-1 लाखाचं भरलं. आणि मग आजोबाला झाला आणि आजोबाला आमच्याकडे घेऊन आले. मग 9-10 दिवस ते आजोबा ऍडमिट राहिलेत. मग यांना तर खूप पैसे लागतील, तर ते 3 लाख रुपये, 2 लाख, 2.5 लाख रुपये बरोबर घेऊन आले. 50,000 नंतर देतच वाशी भाव. आम्ही जेव्हा सांगितलं आई हे हॉस्पिटल पैसे कमवण्यासाठी नाही, हे हॉस्पिटल सेवेसाठी आहे. आणि मग त्यावेळेला जेव्हा त्यांनी पैसे काढले तर ते परत केलं तर त्यांना खरं पटत नव्हतं. म्हणे आम्हाला बंडू काकालाच भेटायचं. मी त्यावेळेला निफाडला बाहेर गेलेलो होतो, तर मी भेटलो नाही. तर त्यांनी मी पर्यंत पेशंट घेऊन गेले नाही, माझी पूजा करायला लागलेत. मी पूजा करू दिली नाही तर आमच्या राम रहीम हॉस्पिटलची पूजा करून गेले. हे आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ बक्षीस आहे. अरे वा, नक्कीच नक्कीच काकाश्री. कोरोना काळामध्ये असा देखील आम्हाला प्रसंग आठवतो. अनेक काम तुम्ही जर हे राम रहीमचं एक उदाहरण दिलं, परंतु त्याचबरोबर जे काही अंत्यविधीसाठी लोक पुढे येत नव्हते, त्यांचे घरचे पुढे येत नव्हते, असे काही प्रसंग होते. एक नगरचं पेशंट होतं, इथे कर्मचारी होते, मला वाटतं मोजणी विभागाला का कुठेतरी. त्यांच्या ऍडमिट झाल्यानंतर रिटायरमेंटला आलेला होता. त्यांचे मुलं आले, लांबूनच बघून घेतलं, त्यांच्या खिशातलेही पैसे घेतले नाही, काही नाही. तिथेच लोकांना सांगितलं की वरून 9,000 रुपये घ्या. बापाच्या जवळ गेले नाही. त्यावेळेला शरद पाथरे आणि अख्तार मामू हे सगळी सेवा करायचे सिव्हिल मधले, आणि त्यांनी ती सेवा केली आणि हे सगळे प्रसंग कळले.
ज्या ज्या वेळेला अशा सावकारवाडी असेल, निफाडचं असतील, गाळण्याचे असतील, अशा अनेक ठिकाणचे पेशंट, तर यांचे ज्या ज्या वेळेला निरोप आले त्या त्या वेळेला आपण स्वतः जाऊन, सिद्धार्थ बागुल असतील, RPIचे कार्यकर्ते होते, त्यांच्या मातोश्री, कोणी नातेवाईक यायचे नाहीत, अनेकांना पेशंटांना फोन करून फोन आलेत की आपण जायचो, आपण लाकडं पण, अग्निडाग पण आणि रक्षा पण जमा करून द्यायचो. अशा प्रकारची पूर्ण सेवा, पोटाचे आले नाही पण आपण ती सेवा केली. मी केलं असं नाही म्हणणार, हे पुण्यकर्म परमेश्वराची इच्छा असते कोणाच्या तरुण हातून करून घेण्याची. नक्कीच. मी नाही केलं, परमात्माने माझ्या हातून करून घेतलं. दुष्काळातलं टँकर असेल, करोनातली सेवा असेल, अनेक गडगंज श्रीमंत आहेत, संस्था चालकांपासून सगळ्यांपासून. नक्कीच, नक्कीच. आणि महाराष्ट्रामध्ये पण अनेक श्रीमंत आहेत, बरोबर. पण निलेश लंके एका सर्वसामान्य झोपडीतल्या माणसाकडनं त्यांनी सेवा करून घेतली. बरोबर. 1000 वेळ तर त्या सेवेचा मेवा निलेश लंकेला मिळाला होता. हजारो लोकांनी नक्कीच, आशीर्वाद दिले, धनदानग्यांची पाठ लावून निलेश लंकेने. नक्कीच. तसं या बंडू काकाची परिस्थिती नाही, माझ्यापेक्षा खूप नांदते. रेडी आहे, त्यांच्याकडे बिल्डिंग आहेत, बेंच उचलले तरी बाहेर ठेवले तरी तिथे हॉस्पिटल तयार होऊ शकतं. परमेश्वराने ती संधी त्यांना दिली नाही आणि त्यांच्या हातून ते करून घेतलं नाही. परमेश्वराला माझ्या हातून काम करून घ्यायचं होतं, म्हणून दंगलीतलं बी काम माझ्या हातून करून घेतलं. शक्ती देणारा तोच, युक्ती देणारा तोच, बरोबर. बुद्धी देणारा तोच, मती देणारा तोच. त्यांनी माझ्या हातून करून घेतलं, हे माझं परम भाग्य. मला ती बुद्धी दिली, इकडून तिकडून मंगल कार्यालय घे, हे घे, आणि शेकडो पेशंटांची सेवा करण्याची नक्कीच. संधी आणि जीवनदान देण्याची संधी परमेश्वराने मला दिली, हे माझं भाग्य. आणि म्हणून हे काम मी नाही केलं, परमात्म्याने माझ्या हातून करून घेतलं. गोमातेला 2 गोशाळा आहेत, तुमची दाभाडीचीच गोशाळा आहे, हो. खूप नांदते आहेत. त्यांच्याकडून टँकरांची सेवा झाली नाही, काही नाही. बंडू काकाकडनं 2 वेळेला 2018 मध्ये बी 24 खेड्यांना पाणी दिलं. आणि हे तो ठेवून नाही, चौकटपाडं, भूतपाडं, जाटपाडं, निमगाव, त्या भागामध्ये दुष्काळ होता, ते काही मतदारसंघात नाही. बरोबर. पण सेवा करायची तर निस्वार्थपणाने निस्वार्थपणे करायची, तेव्हा ती परमात्म्याच्या चरणी जाते बरोबर. आणि देवाला कबूल होते. मी ती निस्वार्थ भावनेने केली 2018 मध्ये, तेव्हा काही निवडणुका नव्हत्या. आताही 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येला 2 मायलेकी, 2 हांडे पाण्यासाठी 2 मायलेकींचा जीव गेला. 10 दिवस कोणी गेलं नाही, गावातले सुद्धा नाही. 60 रुपयाला जे पाणी होतं 200 लिटर, तर ते 80 रुपयाला विकायला सुरू गेले, कारण त्या विहिरीमध्ये भीती वाटायला लागली. जेव्हा तिथल्याच मायले कोण सगळं असले काढी लाग गई म्हणे, त्या बंड्या काक्याला बोला, कोण बंडू काका, लोक सांगतच तो तरी काहीतरी कराय म्हणे. मग मला बोलवलं. मी जेव्हा गेलो पहिले 60 रुपयाला 200 लिटर पाणी होतं. 4 दिवसानंतर डिमांड वाढली, तर 2 मायलेकींचा जीव गेल्यानंतर सुद्धा तिथे 80 रुपयाला पाण्याचे भाव वाढले. मला ते फार हार्ट टच झालं. मी म्हटलं पैसे कमवण्याचे खूप मोके येतात, पुण्य कमवण्याचे हे थोडे मोके येतात, याचं आणखीन सोनं करायचं. 2018 प्रमाणे यावेळेला तर ट्रकचा टँकर आणला आणि 13-14 लाखाचा, आणि 4-5 टँकर कंकराळे वगैरे सगळ्या भागांमध्ये पाणी वाट, जिथे आवाज दिला तिथे पाणी. आणि ग्रामीण भागातल्या हाळांमध्ये पण पाणी दिलं. गोमातेची सेवा केली, मुक्या प्राण्यांची सेवा झाली. आणि अनेक जोडग्यामध्ये, गुगळवाडमध्ये, पळासदऱ्यामध्ये, भिलकोटमध्ये, सायन्यामध्ये, मानक्यामध्ये, दैकुट्यामध्ये, कंकराळ, कुकान, चिंचव, अनेक गावांमध्ये आपल्याकडून सेवा केली, करून घेतली. हे माझं परम भाग्य आहे. सेवा केली तर मेवा देणार आम्ही, तो जे ही जनता जनार्दन येणाऱ्या काळात बघू. नक्कीच काका, निस्वार्थ भावना. आपण केलेलं कार्य एवढं आहे की आपण या ठिकाणी 2 तास पण बसलो तर ते कार्याचा वापर होऊ शकत नाही. परंतु अनेक आहेत, आपण आग पीडितांना मदत केलेली आहे, अनेक ठिकाणी गोरगरिबांना, दीनदलित पददलितांना ज्या ठिकाणी जाऊन मदत केलेली आहे. त्याच पद्धतीने अजून आमच्या पुढे येतं की आपण काही बालकं दत्तक घेतलेली आहे, काही वृद्ध महिला आहेत. काय लखमापूरची पुन्हा बहीण होती, तिचं कुंकू हरवलं. हे अति म्हणजे 1999 मध्ये कुंकू हरवलं, तिला मुक्की मुलगी झाली आणि ती बाजूला तिथे राहायची, तर तिथेच दारू भट्टी पण चालायची. मुलगी वयामध्ये यायला लागली तर तिथल्या पिणाऱ्यांची दृष्टी बदलायला लागली, तर तिला आई म्हणून तो धोका वाटायचा. ती शोधत शोधत माझ्याकडे आली. मला म्हणे, भाऊ तुला पाहुणा गया म्हणे, पोऱ्या जाण त्यांना सासरवाडीला निघायात म्हणे, हाय मुक्की टाके घ्या म्हणे, मना तरवत नाही, आता काय करा ना म्हणे. मी म्हटलं तू काही काळजी करू नको, तू म्हणे बहीणची आहे म्हणे, भाचीचे, मी तुमले गावात सोय करू वै जाई. आणि ती गावात राहायला आली आणि हिनं लग्न बिग्न सगळं मी करी दिसू. तर तिचं घर पण बांधून दिलेलं आहे पुन्हा बहीणचं. ते पडायला लागलं, योजनेत नव्हतं, ते पडायला लागलं, पुन्हा नवीन बांधून एकदम व्यवस्थित करून दिलं.
त्या मुक्या मुलीचं बी लग्न करून दिलं. त्या दिवसापासून ती बहीण माझी दत्तक आहे. आज ती म्हातारी झाली. बरोबर. गेल्या 10-12 वर्षापासून तिचा किराणा बिराणा सगळं, दवाखाना, डोळ्यांचे ऑपरेशन. असंच पळासदाराला गेलो, एक नागूमाय म्हणून होते, तिला बी कोणीच सांभाळत नाही. तिच्या हाताचा थरकाप व्हायचा. जेव्हा तिथे कळलं की बंडू काका यायचे, कोण बंडू काकाशी माल पावानाचे, तिला बसलं तर उठल्या जात नव्हतं. आणि म्हणून ती काडक्या घेऊन तशीच उभी राहिली. मला जेव्हा त्यांनी सांगितलं काका हे तुमले पावा आले थांबेलचे, मी तिचा पाय पडला गेलो. जेव्हा तिने सगळी कंडिशन सांगितली, अंडोर नाही कोण नाही कोण, मी म्हटलं मीच तुला अंडोर देवनी माल यासाठीच दाडेल आई दारवर येणं निमित्त तसे म्हटलं. तिलाही दत्तक घेतलं, तिचंही घर बांधून दिलं. तिथेच नागूमाय होती, तिलाही कोणी काहीच नव्हतं, तिलाही दत्तक घेतलं, तिचंही घर बांधून दिलं. करोनाच्या काळामध्ये आपल्या 55 मधली एक दलित आजी माय होती, तिचा लेख आलेला होता बंटी कोतेंच्या माध्यमातून. मग या अनाथ नातरांची निराधार आजीची दिवाळी गोड होईल का, मी परिस्थिती जाणून घ्यायला गेलो तर त्यांचे मामा वारलेले, एकच मामा राहिला, काका गेले, काकू गेली, एक काकू होती ती सोडून गेली, आई गेली, म्हातारी आजी काय पोचणार. पिशव्या गोळा करून तिने सांभाळून पाहिलं, नाही होत तिच्याच्याने काम. तर मग ही सगळी परिस्थिती बघितली. आपण दिवसाला 2,000चं 3,000चं डिझेल टाकतो, 7-8 हजाराचा खर्च राहील. त्या माऊलीलाही दत्तक घेतलं, त्या नेत्रांनाही दत्तक घेतलं. मला खूप आनंद आहे. मी इतका भाग्यवान आहे. हिंदू आईच्या पोटी जन्माला आलो. तिला अग्निडाग आणि देण्याचं भाग्य मला लाभेल, काही पाणी देण्याचं किंवा तिचं. नंतर आदिवासी 2-3 आया आहेत, त्या 2-3 आयांचं भूडाग देण्याचं भाग्य मला लाभेल. दलित आई मिळाली, तिला जलदान करण्याचं भाग्य मिळालं. आणि परमेश्वरांनी पाहिलं तर मुस्लिम आई बी मिळाली एखादी, तर तिचं बी 40 साजरं करेल. माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. कोणाकडे काय श्रीमंती असेल ती वेगळी, पण माझ्याकडे ही जी श्रीमंती आहे, जेव्हा जातो कॅम्पात इकडे तिकडे त्या आजा आहेत, लहानपणाचं मला आठवतं. जसं लहान पोलाला बोट मोडतात तसा मी गेलो की मी आता नातूंचा धनी होईल. माझ्यावरून बोट मोडतात आणि सांगतात ते की भाऊ मला कोणी आणणार नाही, काही नाही, मना भाऊ जागणे डाग दी, मना भाऊ तोपर्यंत उचला नाही, हे कोणाला मिळतं. बरोबर. या सगळ्या अंतिम भावनांचा मी धनी आहे. माझ्या इतका श्रीमंतच कोणी नाही. नक्कीच काकाश्री, पुढे देखील महत्वाचे प्रश्न आहेत, त्याच्याकडे वळायचं आहे. पण त्याआधी एक महत्वाचा किस्सा की बंडू काका म्हणून कोणत्या आजीने नातवाला नाव दिलेलं आहे, तो किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. आजंची आजी होती, ती पण दलित माय आहे. ती फार्मिंग मध्ये कामाला जायची. गुरुवारपासून त्या राजेंद्र आयरेचं बँड वाजवतो, सगळं आजंग ओळखतं त्याला. बँड वाजवतो, त्याचं अपेंडिक्स उठलं. मग त्यांनी मायला सांगितलं. माय म्हणे अशा भाऊ एक दिवस अंगावर काढ म्हणे, शुक्रवारी पगार होईल, तुला दवाखान्यात घे जा. बुधवारी त्यांनी सांगितलं संध्याकाळी, आणि ते अपेंडिक्स गुरुवारीच फुटून गेलं. गुरुवारी फुटून गेलं, 4 वाजेला फुटलं, 2:30-3च्या दरम्यान. त्यावेळेला काही नाही राहायच्या, भाड्याच्या सायकली मिळायच्या. ही गोष्ट 2002च्या आसपासची माझ्या अंदाजाने, का 2000 म्हणजे आज त्याला तो मुलगा आता जायला लागला कॉलेजला. मग भाड्याची सायकल घेऊन त्या आजीला सांगायला गेले. त्या आजीने पाहिलं, तो तिथे मुकडदम होता. तो मुकडदम सांगायचा की आता 4 वाजले, तुला 5 वाजता तुला अर्धा जेवणा पैसा दिसो, अजून 1 तास पुन्हा बाकीचे. त्या आजीचा जीव पैशांमध्ये. तिला येत उशीर झाला, सायंकाळ झाली. मालेगावला आणत तिला रात्री 8 वाजून गेले. तेव्हापर्यंत ते विष चढून गेलं. त्याचे बिबुळ पाहून एकही डॉक्टर त्याला ऍडमिट करत नव्हता. ती शोधत सोयगावला गेली. बंड्या काका मदत करत बा, तो करई. मी तिथे राहायचो नाही. ती टीव्ही सेंटरला आली, तिला 11 वाजून गेले येत. मग त्यावेळेला एकदम करोनामय आवाज आला. झोपून गेलेलो होतो 11. हे बंडू काका, त्या आवाजामध्ये इतका करुणा भाव होता. मी म्हटलं कोणातरी आईवर प्रसंग येईल. केविलवाणी हाक, केविलवाणी परिस्थिती. नक्कीच काका, आम्ही आक्रमक बंडू काका बघितलेले आहेत, पण आज म्हणजे माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं की काय तो प्रसंग, आणि आपल्या डोळ्यात पाणी. मी जेव्हा त्याला बघितलं, त्याला विचारलं ओळखतो का? हा म्हणे मी चंदू चौधरी बरोबर. येस काका म्हणे तू बंडू काका अशा ना म्हणे. मी बनेनवरच होतो. बनेनवर त्या गाडीला किक मारली आणि सरळ नामको बँकेचं हॉस्पिटल त्यावेळेला सुरू झालेलं होतं. नामको बँकेच्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेलो. जात 11:30 झाले.
डॉक्टरांना विनंती केली, डॉक्टर निघून गेले होते. डॉक्टरांनी जेव्हा कंडिशन बघितली, हा वाचतो का नाही वाचतो, मेडिकल बंद. मी म्हटलं एक आई माझ्याकडे तिच्या लेकराला घेऊन आलेली, अतिशय केविलवाणी आहे. तर डॉक्टर भगवान नहीं लेकिन भगवान से कम नाही. मी आदरणीय वैद्य सरांना देवा रूपात मी त्यावेळेला पाहिलं. त्यांनी कंटाळा केला नाही. 11:30 पावणे 12 झालेले होते. मेडिकलवाला घेऊन आलो, मेडिकल उपलब्ध केले. 12 वाजेला हॉस्पिटल चालू झालं आणि मग त्याचं ऑपरेशन 12:30-1 पर्यंत चाललं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच तो शुद्धीवरण हे झाला. 14 दिवस राहिला घरून डबा, ती आई. तर तो प्रसंग असा आहे की ती 14, मग ती आई इतकी म्हणजे उपकाराचे ठसे मारावे कुठे जिथे जोपासल्या जातील तिथे, आणि शाण्या शेतकऱ्यांनी पेरावं कुठे जिथे उगेल. काही काहींना बडव्यांना उपकाराची जाणीव राहत नाही, उपकृत होतात आणि उपकार सांगायला लाज वाटते. पण त्या माईने सांगितलं, मग सगळं पेशंट बिल कमी करताना आम्ही सगळे उभं होतो. मग तिने तिथे सांगितलं की मी आतापर्यंत याला जन्म दिला, मी हा मोठा केला, परंतु इथून पुढचा जन्म बंडू काकाने दिला म्हणे. मी सांगितलं मी नाही दिला, डॉक्टरने दिला म्हणे. डॉक्टर म्हणे तुम्ही आणला असणं तर कस काय झालं असतं. तर नाही भाऊ म्हणे, कोणी उभं काही नाही, गावातलाच नाही उभं काही नाही, मालेगावातलाच उभं काही नाही, कोणीच नाही. तू जेवढा मायना लाल होता म्हणे की तू म्हणा भाऊ घेवना आणि म्हणा भाऊ वाचना. आमना हृदयातून आमना मुखातून तुनं नाव कमी व्हावं नको, तुने आठवण पडायला नको, म्हणून यानं मागला साल लग्न व्हायचं म्हणे. देवी मायेकडे सप्तशृंगीकडे त्या आजीने हात जोडले. जर यानं एवढं मोठं फाडी टाका म्हणे, यानं पोट पाणी पिकस का नाही म्हणे. मग त्या देवी मायेकडे तिने प्रार्थना केली की जर म्हणा भाऊ त्या ते वाचना बंडू काकामुळे, पण जर यानं पोट पाणी तुना आशीर्वाद आहे पिकणं, आणि याला जर पोऱ्या होईना तर त्यांना बंडू काका ठेवसुत नाही. आणि आज त्यांना मुलगा झाला पहिला, तो बंडू काका आहे. तो आज FYGC ला जात आहे. म्हणजे हे माझ्यासाठी हे गिफ्ट कोणाकडेच नसेल इतका श्रीमंत मी आहे. हे गिफ्ट माझ्याकडे आहे. एका आजीने नात्राचं नाव ठेवलं. आपल्या त्या पुस्तिकेमध्ये गोर गरीब आदिवासी दलित बांधवांसाठी काय केलं हे सगळे पेपर येणार आहेत. त्या पेपरांमध्ये स्पेसिफिक ते आहेत सगळ्या गोष्टी. नक्कीच काका, म्हणजे आपण जो प्रसंग सांगताना आपल्या डोळ्यात पाणी आलं, संपूर्ण भावुक वातावरण झालं. नाही म्हणजे ती आजी भेटली ना, ती आज बी रडते किंवा आज पण तो प्रसंग आला का अंगाला काटे येतात. ती परिस्थिती, तो आवाज आजही माझ्या कानामध्ये आहे. बरोबर. आणि म्हणजे त्या हरणीचं पाडसाचं चित्रच माझ्या डोळ्यात. ती एकदम एवढी म्हातारी आई, इतकी तडफड रासायची तिची लेकरासाठी. स्वाभाविक आहे. ते आठवलं का तेव्हा पण पाणी आलं होतं आम्हाला, कारण ती रडायची, तिचं रडू पाहून मला तेव्हा भरून आलं होतं. नक्कीच. अगं श्री, पुढचा विषय असा की आपण जांतराजा मित्रमंडळात प्रामुख्याने काम केलेलं आहे. जांतराजा मित्रमंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने आपण मंडळाचं काम वाढवलं, सगळ्या गोष्टी केल्या. त्यावेळेची काही अशी आठवण सांगता येईल आपल्याला की ती आतापर्यंत चिरकाळ आपल्या आठवणीत आहे? एकदा जांतराजाची अँब्युलन्स होती, त्यावेळेला मोबाईल नव्हते. एक ऍक्सिडेंट याच्यामध्ये झाला होता, घाटामध्ये, चिंचवड घाट. आणि मग तिथे त्या ऍक्सिडेंट मध्ये त्यांना आणण्यासाठी त्यावेळेला अँब्युलन्सची खूप तूट असायची. मग ह्या अँब्युलन्सवर गेलो, त्यांना घेऊन आलो. अनकॉन्शियस होती ती व्यक्ती, ड्रायव्हर यांना. मग त्यांना दवाखान्यामध्ये मेडिकेअरला ऍडमिट केलं, रिपेअर झाले. आणि ते इकडचे होते, गुजरातकडचे, काठेवाडकडचे मोठी माणसं होती. शॅम्पूच्या फॅक्टऱ्या वगैरे होती. हे घर शिफ्ट मध्ये ते पत्ते हरवलेत, पण ते इकडे येतात की येतात. तर ती लोक जेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांना बरं वाटायला लागलं, तिसऱ्या दिवशी मग तिकडे गावाकडे कळवले. ती सगळी एशियाड बस सारखी बस भरून आली. बॉम्बेला मोठी माणसं होती ती, आणि एशियाड सारखी बस भरून आली. मग तेव्हा मी व्हॉलीबॉल खेळायचो सटाण्या नाक्याकडे, इकडे तिकडे. मग ते कोणी आणलं, कोणी ऍडमिट केलं, तर हे सगळे मला ते मग आले ते सगळे. मग ते मला शोधत फिरायला लागले, शोधत फिरले. तर मग आले, मी गेलो तिथे. तर त्यांना इतकं प्रत्येक जण मला बिलगायचा आणि हे करायचा. आणि मग ते मला पैसे द्यायला लागले. मी पैसे घेतले नाही. बळजबरी त्यांनी पैसे द्यायचा प्रयत्न केला. नाही म्हटलं, मी घेतलेच नाही पैसे. मग त्यांनी कपड्यांना मला पैसे दिले. आणि ज्या वेळेला इंदोरला इकडे त्यांचे कोणी नातेवाईक राहिले की ते मला शोधत भेटायला यायचे. त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला जांतराजाला आम्ही काय घेऊन देऊ, आणखीन एक अँब्युलन्स घेऊन देऊ का, काय घेऊन देऊ, हे करून. आणि हा खूप सुखद आनंद आहे. एक वाघळ्याचं पेशंट आहे मेटकर म्हणून, त्यांच्या मुलाचा नामपूर जवळ त्या लग्नाला आलेले होते. एका गाडीच्या ट्रक खाली पाय गेला.
एसटी खाली का ट्रक खाली, आणि तो पाय जसा ऊस पिळतात ना असा सोलल्या गेला सगळा. अरे बाप. इकडे घेऊन आलेत. जाणता मग दवाखान्यात आम्ही डॉक्टर निसर्ग ज्योतिनगर मध्ये नाही का, त्या आम्हीच ना त्यांच्याकडे ऍडमिट केलं. त्याला रक्ताचं खूप पायच चेरला गेला लहान मुलाचा, तर ब्लडची कमी झाली आणि खूप गंभीर परिस्थिती होती. मग त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क केला आणि अशी अशी परिस्थिती, ओ पॉझिटिव्ह ब्लड मिळत नव्हतं येते. मी लगेच मुलांना पाठवलं आणि ते सगळे मुलं पाठवून त्यांना ब्लडची व्यवस्था केली, सगळी व्यवस्था झाली. मुलगा वाचला. मग त्याला नाशिकला शिफ्ट केलं आणि येते. ती माणसं आजही तो कृतज्ञ भाव ठेवतात. आजही माझी घरी गेल्यानंतर पूजा करतात, इकडे येतात आणि अभिमानाने सांगतात की एकदा त्यांना मी विसरून गेलेलो होतो. मग एक वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये ते आलेत. मग त्यांनी तिथे भाषण केलं, तो प्रसंग सांगितला आणि ज्या वेळेला सांगितलं की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्या भाषणामध्ये मी तिथे बसलेलो होतो, ही व्यक्ती ती बंडू काका बच्चाव. सगळा तिथे उपस्थित जमाव रडायला लागला आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी तो इमोशनल विषय ठेवला होता. ते माझ्यासाठी फार मोठं आयुष्यातलं मोठं गिफ्ट आहे. नक्कीच. अनेक गोष्टी आहेत जाणता राजाच्या याच्यात. नक्कीच. जाणता राजामध्ये आपण एवढं मोठं काम उभं केलं, सगळ्या गोष्टी केल्या. आनंद दिघे साहेबांशी आपला काही संपर्क आला किंवा कसा संपर्क? आनंद दिघे साहेबांशी शेखर धनक म्हणून विद्यमान मंत्री महोदयांच्या माध्यमातून तो संपर्क आला. तिकडे गेलो. त्यांचं काम मला आवडलं. मी नंदन देवरे आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करायचो. मग मी आनंदजी दिघे साहेबांच्या आईंच्या नावाने, निर्मलाताई दिघे यांच्या नावाने, मी लखमापूर, शेंबळी या सगळ्या भागांमध्ये फिरून तर देवगट वगैरे इकडे पुस्तकं दिलीत. त्या पुस्तकांच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढला आणि त्यांच्या आईंच्या नावाने निर्मला दिघे, मातोश्री निर्मला दिघे ताई यांच्या नावाने ॲम्ब्युलन्स आणली. आणि अतिशय कणकर मी, संजय गोरे आणि विजू गवळी आम्ही जेव्हा गेलो होतो, एका जणाच्या ऍडमिशनचा विषय होता, आमच्या आघारच्या मुलाचा, जगतापला घेऊन गेलो त्या ठिकाणी. तर डीएडचं ऍडमिशन होतं. मालेगावून आलेला आहे म्हणून बंडू काका ते चांगल्यापैकी आम्हाला रिस्पेक्ट करायचे बच्छाव. कारण हाजी मलंगड, श्री मंगलगड त्यांनी हाक दिली की मी त्यावेळेला 25-25, 30-30 गाड्या भरून गेलेलो आहे. हे सगळ्या नंदन देवरे वगैरे यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांचं ऍडमिशन करण्यासाठी रात्री 9 वाजेला ऍडमिशन करून दिलं. धर्मवीर आनंद दिघे एकदम. काही गोष्टी आता काही येत आहेत खऱ्या खोट्या किती, तर ते आता काही बोलण्यात मजा नाही. अच्छा. नक्कीच. अलीकडेच आपला निर्धार मेळावा संपन्न झाला. निर्धार मेळावा, त्यामध्ये आपण एक प्रखर भाषण केलं. त्यानंतर काय लोकांच्या प्रतिक्रिया किंवा लोकांनी काही साथ घातली का, काय अनुभव त्यानंतर लोक म्हणत की काही आमल्या हाईच पाहिजे होतं, हाईच तुला ऐकासाठी होत म्हणे. आणि आज तू ते मोकळं बोलणार, आमले खूप आनंद शे. दुनिया वहिनी तरी तुले आम्ही बसू देणार नाहीत, तुले लढाव सुतच. अशा अनेक प्रतिक्रिया आहेत. अनेक जणांना खूप आनंद होता या गोष्टी. नक्कीच. नेमकी निर्धार काय ठरला आपला? निर्धार काही नाही. निर्धार निवडणुकीला सामोरं जायचं आहे. ज्या नेत्यांनी ठरवलेलं आहे 5-25 जण, त्या 5-25 जणांच्या नेतृत्वामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या सेवाभावी कामामुळे, दंगल असेल, करोना असेल, दुष्काळ असेल, जी काही कामं केली त्या जनतेचे खूप. कारण जिथेही जातो ना, काका तू यावेळेला उभा राह बरं का, काका तू यावेळेला उभा राह बरं का, जनवाणी. कारण मला निवडणुकीचा अट्टाहास नाही. मार्केट कमिटीला मी उभा राहत नव्हतो, मला जनतेने उभं केलं. माझं स्वतःचं मतदान नव्हतं तरी सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो. नंतरच्या याला इकडे सगळे कामाला लागून गेलेत. सहकार मंत्री महोदय होते तेव्हा पण माझी इच्छा होती, भावाच्या किडनी ट्रान्सफर याला गेलेलो होतो. तेल्या रोग, द्राक्षाचं नुकसान, आपली तयारी बी नव्हती, पण पॅनलच उभं राहत नव्हतं. नेत्यांचा आणि पॅनलच्या सगळ्या उमेदवारांची इच्छा, बंडू काका राही तरच आम्ही उभा राहतो. आणि मग मी उभा राहिलो. या सगळ्या परिस्थितीमध्ये, कमी पिरियड मध्ये, कमी याच्यामध्ये सुद्धा 950 पॉम्पलेट्स वाटले तरी सुद्धा मला पॅनलमध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून दिलं. आणि त्या दोन्ही पॅनलांच्या याच्यामध्ये मला मतदान होतं. एकाला 230 मतदान, एकाच्या याच्यावर येते. अशा 250-300 जनता नोंद ठेवते आणि आशीर्वाद देते, याची मला गॅरंटी आहे, शाश्वती आली. आता आपण उल्लेख केला की लोक म्हणतात बंडू काका उभा राह. मग बंडू काका काय भूमिका घेणार? बंडू काका आता सगळ्यांची चर्चा करून निर्धार मेळाव्यात सांगितलं ना, उभा राहणार. या सुनील आबा आहेत, सगळी मंडळी आहेत, गुलाब पगारे वगैरे सगळे, शेखर बिकर, या सगळ्यांनी. आणखी नाही, बाकीचे पत्ते नंतर उघडू. नक्कीच. म्हणजे बंडू काका उभा राहणार हे फिक्स? हो, नक्कीच.
आपण अलीकडेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक मालेगावात झालेलं आहे, तिथे आपण पेन अर्पण केला. नेमकी ती संकल्पना काय होती किंवा काय भूमिका होती? संकल्पना या जगामध्ये अनेक क्रांती झाल्यात आणि त्या क्रांतींमधून न्याय आणि हक्क मिळवण्यासाठी रक्तपात झालेत, एकावर अन्याय झाला, एकाला न्याय मिळाला, या सगळ्या. पण एक अशी क्रांती झाली की त्या क्रांतीने अनेक पिढ्यांचा आक्रोश थांबला. दलित, पीडित, वंचितांच्या जीवनातलं जी पीडा होती तिचा अंत होऊन सोन्यासारखे दिवस आलेत. आणि ती लेखणीची क्रांती करणारा विश्वामध्ये जर कोणी एक मानव असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्या लेखणीमुळे झाला, ती लेखणीचं हत्यार जे आहे ते पेन आहे. आणि म्हणून हा पेन देण्याचा, आता लखमापूरला आम्ही त्यावेळेला आमच्या घरच्यांनी, लहान भावाने यांनी तो पुतळा बसवला. त्याच्यानंतर पुन्हा ब्रांचचा पुतळा बसवला आणि सगळीकडे ती आदर भावना पहिलेपासून आहे. आणि त्यांच्याविषयी भावना होती, इथे ते पुतळे बसवत होते पण आपल्याला काही बोलवत नव्हते म्हणून स्वतःहून काही कुठे सहभागी व्हायचं नाही. पण जर हाक मारली असती तर माझी 10-20 लाख रुपये त्यावेळेला मी पुतळा स्वतः घेऊन द्यायचा अशी तयारी होती आपली. आजही माझ्या डोक्यात आहे येणाऱ्या काळामध्ये एक शिवस्मारक, येणाऱ्या काळामध्ये जिथे बी जागा मिळेल. टेर माझ्या डोक्यात आहे, हा फाटा माझ्या डोक्यात आहे. गावकऱ्यांनी सांगितलं तर पूर्ण शिवाजीचा पुतळा 1.5 कोटीचा लागू द्या, पूर्ण पुतळा बंडू काका बसवेल आणि हे करेल. कारण शेंबळीच्या पुतळ्याच्या विषयी असाच विषय होता. पुतळ्याचं सगळं कामकाज झालं, परवानगी देत नव्हतं आणि तेही लोक पोरं घाबरत होते. आणि मग शेंबळीवाले तिकडच्याही लोकप्रतिनिधींकडे इकडच्याही लोकप्रतिनिधींकडे आलेत, मालेगावला सटाण्याला सगळ्यांनी वर हात केले. जेव्हा ते माझ्याकडे आलेत, या गोष्टीला 10-15 वर्ष झालेत, 15-20 वर्ष माझ्याकडे आलेत, काका असा असा विषय, शिवाजीना पुतळा बसा नाशित, कोणीच मदत करत नाही, तो भाऊ बी नाही म्हणत, आऊ भाऊ बी नाही म्हणत, काय करा ना. मी म्हटलं ज्या शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य घोड्यावर काढलं आपल्यासाठी, त्या शिवाजी महाराजांसाठी 2-3 महिने जेलमध्ये जावं लागले तरी मी राहतो. जे कमी पडतंय ते घेऊन जा. सगळं सिमेंट बिमेंट दिलं आणि मी येतो, मी बसतो, मी जर जेलमध्ये जाईल. आणि तो पुतळा त्या ठिकाणी बसवला. शिवाजी महाराजांसाठी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी आपली तयारी होती. आणि इथून पुढे पण माझ्या डोक्यामध्ये आहे, बोलण्यापेक्षा करून दाखवायचं. येणाऱ्या दिवसामध्ये एक सुंदर स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी राजांचं 50 लाख लागू द्या. ते इथेच पाहिजे. असेल माझ्या गावाची तयारी तर इथे बसवेल, नसेल तर त्याला सायनं आहे, 40गाव चौफुली आहे, नामपूर चौफुली आहे. नाही यांनी दिलं तर आजंगवाल्यांनी दिलं तरी आजंगवाल्यांना कुठेही बसेल. कारण माझ्या वडिलांची काही जास्त जमीन नव्हती, 2.5 एकर होती. आप कमाई आहे. आप कमाईतनं मुलांना आता 40-50 एकर जमीन झालेली, त्याच्यातनं 5 एकर या 5ही राष्ट्रपुत्यांनी, कारण ह्या राष्ट्रपुरुषांनी, महामानवांनी निस्त्या एका दलित बांधवांसाठी केलं नाही, छत्रपतींनी निस्त्या मराठ्यांसाठी केलं नाही. मराठी भाषेचीच व्याख्या वेगळी. जो महाराष्ट्रात जन्मला मराठी बोलतो तो सगळा मराठा आहे, मग कोणत्याही जाती पातीचा असो. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी, आज माझी मुलगी शिकली मोठी झाली तर ही सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंची पुण्य आहे. पण हे समाजामध्ये वाटून यांना लहान करून टाकलेले. आणि म्हणून ज्यांनी यांना वाचलं तर यांचे विचार नक्कीच महान होतील. या 3 नेत्यांविषयी, 3ही महापुरुषांविषयी, 3ही राष्ट्रपुरुषांविषयी आपल्याला 5 एकर जमिनीचा खर्च गेला तरी चालेल. पण जेव्हा जेव्हा हाक मारली त्या वेळेला हाक केला, होकार राहील. पण स्वतःहून जाणं मग आपला काहीतरी 8 तास आहे असं होतं. जे आले त्यांना कधीच परत पाठवू नये. लखमापूरचं स्मारक होतं, काका 1.5 लाख रुपये दे, 1.5 लाख रुपये शिवाजी पुतळ्याला, काही विषय नाही. नक्कीच काका. सर 2007 मध्ये आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती पद भूषवलं. आपण आता येणाऱ्या काळामध्ये आतापर्यंत तुम्ही 2 निवडणुका लढवलेल्या आहेत, ते म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या, दोघी आपण विजयश्री त्या ठिकाणी मिळवलेला आहे. म्हणजे अपराजित योद्धा म्हणून आपल्याकडे बघितले जाते. आता येणाऱ्या निवडणुकीकडे आपण कसं बघतात? येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला आत्मविश्वास आहे. माझ्या तालुक्याची मायबाप इकाऊ नाही, ती जागृत आहे. जर काही म्हणतात की काकाकडे पैसा असेल का, टिकई का, आणि या दोन्ही, काकाच टिकईन, काकाच जिकई, एवढी माझ्या तालुक्यातल्या जनतेवर आहे. 2004 मध्ये जनतेने पैसा नाही पाहिला, काम पाहिलं. आणि त्यांनी पैसा बी दिला, निधी बी दिले, मत बी दिले. निलेश लंके करोनात सेवा केली, जनतेने ठरवून घेतलं होतं याला मेवा द्यायची, म्हणून इथे सुद्धा सेवा केलेली. सगळ्या तालुक्याने गोर गरीब, आदिवासी, दलित, मायबाप. माझा तर सगळ्यात जास्त विश्वास गरिबांवर आहे. गरीब इतके भरभरून मत देतील की येणारे दिवस सांगतील. जसं निलेश लंकेच्या विरोधात जिथे 180 कोटी रुपये भुईसपाट केलेत, तसे इथे 200 येऊ द्या, नाही तर 360 येऊ द्या,
ते ह्या माय बापाने नाही बहिष्गाट केले तर बंडू काका म्हणू नका नक्कीच. मला. नक्कीच. जनतेवर माझा विश्वास आहे. हम्म. नेते विकाऊ असतील, नेते फुटतील, नेते पण जनता नाही. जनतेने, माझ्या मालेगावच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे 2004 मध्ये. आणि माझ्या मार्केटमध्ये मी काम करायचं, लोकांच्या सुख दुःखात जाय. तुम्हाला सगळं माझं स्वतःचं मतदान नाही. सगळ्यात जास्त प्रशांत हिरेंची मतदान होती. म्हणजे विरोधकाच्या अंगणात लढणं वेगळं, विरोधकाच्या अंगणात जाऊन लढणं वेगळं, विरोधाच्या ओट्यावर जाऊन लढणं, विरोधाच्या ओसरीत जाऊन लढणं वेगळं. मी पहिली निवडणूक त्यांच्या ओसरीत जाऊन लढलो तरी सगळ्यात जास्त मतं मला त्यांनी दिली. आणि म्हणून तालुका एकदम जागृत आहे, बरोबर. एकदम खुद्दार आहे. जो सेवा करतो त्याला मेवा देतो, हे मी अनुभवलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे म्हणतात की पैसा ते तुमचा जो प्रश्न आहे एवढ्यांच्या समोर, येणाऱ्या काळामध्ये माय तुना बंडूल 10 रुपयांनी एक मत, भाऊ तुना बंडूल 10 रुपयांनी एक मत, अण्णा तुना बंडूल 10 रुपयांनी एक मत, मत बी देतील आणि 10 रुपये बी देतील. नक्कीच. मला वाटतं जनतेने पाहिलेले दंगल, संकट, करोना, पोटाची रक्ताची येत नाही या काकाने. जिथे बी जातो ना असे हात धरून म्हातारे माणसं, गरीब माणसं धरीन सांगतोस की काका तू येईल बर का, तू यंदा थांब आणि. नक्कीच. काकासाहेब, आपण जो आता उल्लेख केला, संपूर्ण आढावा घेतला आधीच्या कामाचा किंवा काय, आपण बघितलं 2004 पासून तर 19 पर्यंत आपण सध्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या सोबत होते. अचानक 19 नंतर असं काय झालं की आपण वेगळी भूमिका घेण्यास सुरुवात झाली? काय आतापर्यंत आपण ओपन नव्हते, परंतु या निर्धार मेळाव्यापासून आपण संपूर्ण भूमिका स्पष्ट केलेली आहे. काय आहे, एका घरामध्ये बाप लेक असतात तरी वाटे पडतात. विशिष्ट मतभेद झाले, एक विचार नाही राहिले, थोडस वाटलं तर वेगळे वेगळे होतात. आता इथे जिरवळ साहेब आहेत, त्यांचा मुलगा आणि जिरवळ साहेब एकमेकांच्या विरोधात लढणारे. लोकशाही आहे. आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने अपेक्षित होतं तसं घडलं नाही. आणि मग त्याच्यामुळे बाजूला आता अजित दादा आहेत, सगळीकडे चालतं ते. बरोबर. नाशिक मध्ये आहे दिनकर पाटील, दशरथ पाटील. लोकशाही आहे, वैयक्तिक आमचं काही नाही. पण आपल्याला ज्या वेळेला तत्व नाही पटले, काही नाही. मीच एक असा समजदार माणूस आहे. आदरणीय सुरेश नाना इतके कूल आणि समजूतदार 6 महिन्यामध्ये सोडून गेले त्यांना. सुनील आबा गायकवाड 1 वर्ष नाही टिकले त्यांना. प्रवीण देसले 2-1 वर्षामध्ये सोडून गेलेत. बिकन आबा शेळके सोडून गेलेत. मग माझ्यामध्ये जो दोष आहे का कोणामध्ये आहे ते आता पब्लिकने ठरवायचं. हा बंडू काका जर 25-30 वर्ष टिकतो तर काहीतरी असेल ना. बरोबर. तर आणि मला काही त्याचा खेद नाही, खंत नाही, काही नाही. जोपर्यंत मतं जुळतात, विचार जुळतात, तोपर्यंत एकत्र राहतात. बाप लेक एकत्र राहतात, भाऊ भाऊ एकत्र राहतात आणि जातात. काही विषय नाही तसं. नक्कीच. परंतु काकाश्री, आता लोकांच्या मनात संभ्रम आहे की काका कोणत्या पक्षात नाही आता. पहिली गोष्ट, माझा जनता जनार्दन हाच माझा पक्ष आणि हेच माझे नेते, हा पहिला भाग. दुसरा भाग, मी काही कुठल्या पक्षात गेलो नाही, काही नाही. एकाने पक्ष पळवला, धनुष्य पळवला आणि पक्षश्रेष्ठींचा फोटो पळवला. एकाने उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे मिळवले, तो पक्ष मिळवला, मशाल मिळवली. आजच्या घडीला आपण असं समजू. पण अजून ते शिक्कामोर्तब नाही. पण बंडू काकांनी, आदरणीय उद्धव साहेबांना, आदरणीय सगळ्या पक्षश्रेष्ठींना अभिमान वाटेल की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार आहे, तो विचार या बंडू काकाने अंगी केला. तो आजपर्यंत अंगी अजून सोडला नाही. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेलं काम जर कोणी तालुक्यात केलं असेल तर ते बंडू काकांनी. याला तुम्ही सगळेजण साक्षीला आहेत. आज ज्यांनी पक्ष पळवला, हे पळवला, ज्यांनी दुसरं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे मिळवले, पक्ष मिळवला, चिन्ह मिळवले, काम काय? 2 रुपयाचा पेन एखाद्याला दान, करोनामध्ये एखाद्याची सेवा, दंगलीमध्ये एखाद्याची सेवा, दुष्काळामध्ये एखाद्याला पाणी, गाय मायला पाणी. काम काय? एक काम मला सांगायला अभिमान वाटेल. मी पक्ष पळवला नाही, मी फोटो पळवला नाही, मी धनुष्य पळवला नाही, मी पक्ष मिळवला नाही, मी नेता मिळवला नाही, पण काहीच नाही. पण माझ्या नेत्याला उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंना आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार होता, 80% समाजकारण आणि 20% राजकारण,
हा त्या बंडू काकाने ठेवला आणि अंगी केला आणि तोच मिळवलेला आहे. समाजकारण हा राजकारणाचा खरा कॉन्क्रीट पाया आहे आणि त्या कॉन्क्रीट पायावर मी ही बिल्डिंग रचणार आहे. हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने जी प्रेरणा घेतली, जो मंत्र घेतला, तो आज तागत कृतीत नाही. यांचा कोणाचा आहे सांगा मला. परंतु आता आपण दिल्लीमध्ये भेट घेतली होती, संजय राऊत यांची भेट घेतलेली होती, तिथे आपली चर्चा झालेली होती. तसे काही व्हिडिओ फुटेज देखील आपण व्हायरल केलेले होते. त्याच पद्धतीने आपण स्टेटमेंट पण दिलं होतं की त्या ठिकाणी भेट झाली, त्यांचं बोलवणं आलं. नेमकी तो काय प्रकार होता? नंतर तुम्ही बोलले की मी आधीपासून कुठेही पक्ष प्रवेश केलेला नव्हता, काही काळासाठी मी थांबलेलो होतो, आता सक्रिय झालो. काय आहे आपलं कामकाज होतं, त्यावेळेच्या सगळ्या प्रक्रिया हे होत्या आणि कुठल्याही गोष्टीला एक योग्य वेळ यावी लागते. आणि मी कुठल्याच पक्षात गेलो मी आहे तिथेच आणि हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत आपलं सेवाभावी काम चाललेलं होतं. असं सगळं असताना मध्यंतरी सुनीलजी बागुल असतील, सगळे मायबाप आलेत, नंदुरबारचे संपर्क प्रमुख वगैरे. मी सांगितलं की माझी थोडीशी अडचण आहे, माझी काही अडचणी या क्लिअर झाल्यात की मी कुठल्याच पक्षात जाणार नाही, गेलो बी नाही, मी याच पक्षात आहे, पण मी तूर्त थांबून आहे का ज्या वेळेला हे सगळं कामकाज चालू होईल त्यावेळेला मी येईल, हे मी सांगितलेलं होतं. मग यांना पोलीस रिपोर्ट असेल, पक्षी रिपोर्ट असेल, निलेश लंकेंनी काही सांगितलं असेल तिथे की निवडून येणारा कॅन्डिडेट आहे का काय, मी तर काही, मला तर काही माहित नाही, दिल्लीला ते आहेत. पण निलेश लंके साहेबांचा फोन आला, त्यांनी सांगितलं चर्चा झाली, वेळ घेतलेला आहे, बोलवलेला आहे, तुम्ही या, मी वेळ घेतलेली, चर्चा केलेली आहे. तर मी रामा मिस्त्रींना घेतलं आणि गेलो. गेल्यानंतर सगळ्या गोष्टी आहेत. पण आदरणीय संजयजी राऊत हे मोठे नेते आहेत, यांची काही राजकीय खेळी बी असेल किंवा काही असेल त्यांचं त्यांना माहिती, मी त्या विषयावर काही जास्त बोलणार नाही. त्यांना जे वाटतील ते निर्णय घेतील. नक्कीच. पण तुझं आता ते मालेगावात येऊन गेले, पत्रकार परिषदेमध्ये बोलले की त्यांनी हे दावे असं सांगितलं की असा काही प्रकार घडलाच नाही. आणि आता मी त्या विषयावर काही बोलणार नाही, तुम्ही या गोष्टीचे सगळे साक्षीदार, निलेश लंके साहेब आहेत, आता मी काय बोलू त्याच्यावर. पण मी त्यांचा तरी बी रिस्पेक्ट करतो, काही विषय नाही. आणि राजकारणामध्ये काही पत्ते झाकून ठेवावे लागतात. आदरणीय संजयजी राऊत साहेबांनी ते पत्ते झाकून बी ठेवलं असेल, काही असेल वरिष्ठ लेवलला, तर ते काही मला माहित नाही, त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. नक्कीच. आता उबटा गटाकडून अद्वै आबा हिरे आहेत, ते दावेदारी करत आहेत. जेव्हा त्यांचं ते स्टेटमेंट आलं, तालुक्यातले मराठा महासंघचे सगळे लोक आलेत आणि ते काय काय बोलले ते मी आता बोलत नाही, भविष्यात बोलू त्या विषयावर. अच्छा. हा हा का ते जेव्हा पाहिलं बो असं असं, तर मी म्हटलं काही विषय नाही, बोलू म्हटलं आपण या विषयावर. मराठा समाजाचे सगळे तरुण पोर आलेत, मराठा महासंघाचे याचे त्याचे, आणि ते मी म्हटलं तुमच्या भावना रास्त आहेत, काही गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या त्याही खऱ्या आहेत, बरोबर, पण काही विषय नाही, पुढे बघू म्हटलं, आज त्या विषयावर चर्चा नाही म्हटलं. नक्कीच. आता येणाऱ्या काळात काय राजकारण फिरतं ते आपण बघणारच आहोत. उबाटा गटाकडून अद्वै हिरे आता दावेदारी करीत आहेत. अलीकडच्या काळामध्ये असं समजलं होतं की जो काही निर्णय असेल तो बंडू काका आणि अद्वै हिरे बसून एकत्र घेतील. त्याआधीच त्यांनी दावेदारी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याआधीच आपण इकडे देखील उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. नेमकी मालेगाव मतदारसंघाच्या जनतेमध्ये संभ्रम आहे, कसा क्लिअर करा? ते मोठे नेते आहेत, मी कॉमन माणूस आहे. ते त्यांना हे आता पद नियुक्त केलेत, काही काढलेत, तर त्यांना वरिष्ठांची परवानगी लागत नाही, कारण त्यांना अधिकार देऊन टाकलेले आहेत. मला काही ते विषयावर बोलता येणार नाही, सांगता येणार नाही, त्यांचं त्यांनाच माहिती. पण ज्या वेळेला वेळ येईल, ज्या वेळेला घोडा मैदान येईल, त्यावेळेला सगळं कळेल. नक्कीच. परंतु आता आपण विचार केला की समजा मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आपण आता उल्लेख केल्याप्रमाणे तिरंगी लढत होऊ शकते, परंतु समोरचे उमेदवार आर्थिक दृष्टिकोनातून असतील किंवा मॅनपॉवर असेल, सगळ्या गोष्टीतून ते बलाढ्य आहे, त्यांचा पूर्ण सेटअप आज रेडी आहे. एवढ्या मोठ्या उमेदवारांसोबत आपल्याला फाईट करायची, आपल्याला लढायचं आहे, आपल्याला उमेदवारी करायची आहे, कसं शक्य आहे? ते मोठे आहेत, त्यांचं काम किती मोठं आहे हा पण बघा ना. दंगलीतलं काम, काय काम आहे त्यांचं? माझं काम मोठं आहे, माझी सेवा मोठी आहे, निस्वार्थ सेवा केलेली आहे. आणि हाच प्रकार निलेश लंकेंकडे झाला, हाच प्रकार 2004 मध्ये झाला. खूप मोठे होते, संस्था चालक होते, सगळ्या गोष्टी होत्या, मंत्रीपद होते. जनता जनार्दनापेक्षा कोणी मोठं नाही, जनता जनार्दनच मोठी आहे, जनता जी मोठी आहे. जनतेने ज्याला ठरवलं त्याला आशीर्वाद देते, ती किती मोठे राहू द्या आणि किती यंत्रणा राहू द्या आणि किती धनदानगी राहू द्या, जनशक्ती हीच खरी सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. जनशक्ती ज्याच्या पाठीशी त्याचा जय आहे.
मला त्याची फिकर नाही. मी फिकर पाळली असती तर राजकारणात या स्टेजला आलोच नसतो. मी दंगलीची पाळली, सेवा केली मी निस्वार्थ. मी परिणामांचा विचार करत नाही. मी सेवा केलेली आहे. माझ्या तालुक्यातली मायबाप सेवेला अंतर देणार नाही. कितीही पैसे राहू द्या, काही राहू द्या. मला सांगा ना, ते मोठे आहेत, पैशांनी मोठे आहेत, सत्तेने मोठे आहेत, संस्थेने मोठे आहेत, सगळ्यांनी मोठे. काम काय? एक काम. माझे 6 पेपर निघाले. उभाटाचं तिकीट घेणाऱ्यांनी फक्त 6 पाने फक्त सांगावे, 2 पेनं, 10 पेनं किंवा काय, किंवा दंगलीतलं काय, करोनात काय, दुष्काळात काय काय काम. मी कामांवर जाणार आहे, मी सेवेवर पुढे जाणार. आणि सेवा आणि हीच माझी श्रीमंती आहे. त्यांची श्रीमंती पैसा, यंत्रणा, सत्ताही असेल. माझी श्रीमंती गोरगरीब माय बापांची सेवा आहे. दलित आखाडी मायचा आशीर्वाद आहे. करोनामधल्या माझ्या पुनाबाईचा आशीर्वाद आहे. करोनाचे पुण्य हजारो पेशंट. 2 धाम यात्रा, 2 धाम. यावर लोक स्वतःच्या पोटाच्या जन्म दिलेल्या बापाला पाठवत नाही. मी 2 धाम यात्रेला मंदिराच्या बाहेर जे 24 तास सेवा करतात त्यांना पाठवले. त्यांची दुआ आणि त्यांनी जी प्रार्थना केलेली काशी विश्वनाथाला, त्याला ती प्रार्थना वाया जाणार नाही. प्रार्थना श्रेष्ठ ठरेल. यांनी कोणाला पाठवलं? त्याच्यानंतर उमरा यात्रा. अहो, जे मस्जिद मध्ये कायम परमेश्वराची प्रार्थना करतात, सबका मालिक एक. आपण त्याकडे अल्लाह म्हणतात, आपण शिव म्हणू. शिव हा सगळ्यांचा मालिक आहे, महादेव. त्या महादेवाच्या आशीर्वादाने माझ्याकडनं एवढी मोठी सेवा झाली, एवढं मोठं श्रेष्ठ काम झालं. 21 मौलाना आणि माय बापांच्या तिकडच्या दुआ, काब्याच्या इथे त्यांनी दुआ मागितलेल्या आहेत, त्या बी फेल जाणार नाहीत. आणि या 2 धाम यात्रेच्या माय बापांची यात्रा, ज्या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये आशीर्वाद मागितलेले दिलेले, ते बी फेल जाणार नाही. पाण्याची, गोमातेची सेवा, गोमातेचे आशीर्वाद फेल जाणार नाही. आणि हजारो गोरगरिबांना सगळ्या खेड्यांवर पाणी वाटलं. जलदान हे सर्वश्रेष्ठ दान आपण केलं. या तहानलेलेला पाणी ते केलेलं आहे, ते फेल नाही जाणार. कितलाही पैसा पाणी सारखा येऊ द्या, पण पाणी दान काही नाही ना. तुम्ही जलदान केलं नाही ना तहानलेल्याला. नक्कीच काकाश्री, आपली जी येणाऱ्या काळामध्ये रणनीती असेलच, निवडणुकीला सामोरं जायचंच आहे. परंतु मागील 2-1 दिवसांपूर्वी असं आम्हाला समजलं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांशी आपली भेट झाली, मुंबईमध्ये काही चर्चा झाली. काय सांगता येईल? आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची माझी भेट झाली नाही. हे कोणी काही वाऱ्यावरच्या वराती सांगत असतात, पण त्यांनी आवाज दिला तर मी नक्कीच जाईल. नक्कीच. हाक ज्यांची आली, काही विषय नाही. नक्कीच. आणि या सगळ्या जात असताना आदरणीय सुनीलजी गायकवाड असतील, ही सगळी मंडळी असे स्टेजवरची सगळी, या सगळ्या मंडळीला विश्वासात घेऊन मग पुढे मार्ग. नक्की काकाश्री, आपण आता नाव घेतलं आदरणीय सुनील आबा गायकवाडांचं. आबा हे एका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आणि ते सक्रियपणे त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांचे नगरसेवक देखील आहेत, गटनेता होते ते, माजी जिल्हाध्यक्ष भाजपाचे आहेत आणि ते आज देखील भाजपमध्ये काम करत आहेत. असं असताना महायुतीचा उमेदवार या ठिकाणी आहेत, जवळजवळ महायुतीला ही जागा शिंदे गटाला गेलेली आहे. तर असं असताना सुनील आबा आणि बंडू काका हे कसं समीकरण बसतं? काय आहे, आता पक्षांनी पण चिंतन केलं पाहिजे. कधी कधी मी म्हणतो ना की एका घरामध्ये एकाच ठिकाणी 4-5 भावंड असताना खरा काम करणारा मळ्यामध्ये काम करतो, सगळा राबतो, कुटुंबाला पुढे नेतो, आणि त्याच्यावर जेव्हा अन्याय होतो, जो गावात फिरतो तो HMT घड्याळ घालतो, त्याच्या लग्नाला त्याला सफारी, आणि जो मळ्यात कष्ट करतो त्याला साधा कॉटनचा ड्रेस आणि लग्नाला घड्याळणी, हे कुठेतरी भावना दुखतात. आदरणीय सुनील आबा गायकवाडांचेच 8-9 नगरसेवक आहेत. पक्षवाढीला ते आहेत, पक्षांच्या मागे ठाम उभे राहायला, पाठबळ द्यायला ते आहेत, आणि त्यांची दखल होत नाही. तर कुठेतरी काही वेळेला साबरा म्हणजे खऱ्याला कस आणि कौदराला मस असं होतं. तर ते भावना त्यांनाही कुठेतरी ते शैल्य आहे, आणि म्हणून त्यांनी आशीर्वाद देण्याचं तुमच्या समोर ठरलेलं आहे जाहीर मेळाव्यामध्ये वगैरे ते, आणि त्या सगळ्या भावनेतनं ते राहतील. काका सर, एक महत्वाचा प्रश्न आहे, तो मालेगाव बाह्य जनतेमध्ये एक संभ्रम करून आहे, आणि तो प्रश्न विचारावा. म्हणजे आम्ही ज्यावेळेस डिक्लेअर केलं की बंडू काकांची मुलाखत घ्यायची आहे, अनेक लोकांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की हा प्रश्न नक्कीच काकांसमोर मांडला गेला पाहिजे. की चर्चा अशी आहे की दादाजी भुसे आणि बंडू काका एकत्र येतील. मला सांगा, एकत्र यायचं राहिलं असतं तर मार्केटला पाटा पाडला असता का? मार्केटला जे परिणाम आलेत, मार्केटमध्ये जे त्याच वेळेला गेलो असतो,
त्याच वेळेला स्वतःचं पॅनल पाडून नामुष्की करून घेईल का कोणी? बरोबर. मग पार 17 विरोधात 16 झोपवून टाकले, तर मग काय विषय आहे? राहिली दुसरी गोष्ट, बोगस मतदान आहे. बोगस मतदानच शोधून काढले, तर कोर्टापर्यंत गेलो, आजपर्यंत कोणी शोधले का? आणि आणि एकदा जो विषय संपला, तर काही मंडळी एक यंत्रणा आहे, ती यंत्रणा हे सगळं फिरवते आहे. पण मी तालुक्यातल्या जनतेला माय बापाना, तुम्ही 24-25 वर्षापासून 30 वर्षाचा इतिहास माझा आहे. मी केसाने गळा कोणाचा कापला नाही, मी दोन्ही थड्या कधी चाललो नाही, झाकून भूमिका कधी ठेवली नाही. जी आहे ती एकदम समोर, निर्धार मेळाव्या समोर, आणि जे घडलेले घटनाक्रम तुमच्या समोर आहे. म्हणून एक विशिष्ट यंत्रणा आहे, किती सांगेल किंवा असं. हा काय आता विषय आहे. आणि पैशांना कधी भीक घातली नाही. ते मी तर निर्धार मेळाव्यात सांगितलं, त्यावेळेला हिरेनकडून किती ऑफर, सुप्रसाद हिरेनकडून किती ऑफर. आत्ताच साधं उदाहरण आहे, खडकीचा अपंग नितीन शॉक लागला, अहो त्याचे दोन्ही हात तुटले, सगळ्यांकडे गेला, कोणी न्याय नाही दिला. मालेगावच्या मुस्लिम शॉक पीडिताला बी आपण 17-18 लाख रुपये मिळवून दिले, त्यांनाही पेन्शन मंजूर करून दिली. आजपर्यंत मालेगावच्या इतिहासात कुठल्याही सत्ताधाऱ्याने कुठल्याही नेत्याने मिळवून दिले नाही. ते काम फक्त ही सच्चाईमुळे. माझी जर सच्चाई नाही राहिली असती, तर तिथे अच्छाई जन्माला आली नसती. जिथे सच्चाई आहे तिथे अच्छाई जन्माला येते. त्या नितीनच्या आंदोलनामध्ये 4 महिने 7 महिने लढलो, आंदोलन काढली, तुम्ही बी होते, कॉम्प्रोमाइज केलं नाही. आज या नितीन 400 पोरं तिथे मुस्लिम आपल्या सगळ्या ग्रामीण भागातले काम करतात, गोरगरिबांचे, आदिवासी, दलित मायबापांचे. आज याच्यासाठी आंदोलन केलं, याला 2 पैसे मिळतील, पुढच्यांचं काय? मी 400 लोकांचा विमा, सुरक्षा विमा त्यांना काढायला लावला, एकासाठी 20,000 रुपये त्यांना भरावे लागलेत. असे त्यांना 5 वर्षामध्ये 7-8 कोटीचा भुर्दंड माझ्यामुळे लागला. त्यांनी माझ्याशी संपर्क केला, काका जे झाला इसका तो हम कर देते, लेकिन बाकी का विषय छोड़ दो. मी म्हटलं बाकीचा विषय नाही, माझ्या तालुक्यातल्या 400च्या 400 लोकांचा विमा काढला पाहिजे. उद्या कोणाचा बोट गेला, हात गेला, ऍक्सिडेंट झाला, जसा ऍक्सिडेंट क्लेम असतो, जिथे रिस्क आहे तिथे सुरक्षा विमा आहे. जेव्हा ड्रायव्हरचा 15 लाखाची गाडी घेतो, म्हणून त्या गाडी खाली कोणी निर्दोष ऍक्सिडेंट मध्ये वारायला नको, ड्रायव्हरचं काही व्हायला नको, म्हणून 15 लाखाच्या गाडीच्या मागे 60,000 रुपये विमा काढावा लागतो, इन्शुरन्स काढावा लागतो. तसं इथे तुम्ही कोट्यावधी कमवतात. तुमच्या इथे जे शॉक पोलवर चढतात, पडलं तर कंबर जातं, शॉक लागला तर जीवाशी जातात, कोणाचे हात जातात, यांचा सुरक्षा विमा काय? आणि मी ती नस धरली, त्या नसच्या माध्यमातून 400 लोकांचा विमा त्यांना काढायला लावला. माझ्यामध्ये जर सच्चाई राहिली नसती, मी जर 5-50 लाखाच्या ऑफर त्यांच्या होत्या, मला बाराबलुतारला घेतल्या असत्या त्या. मी हे धंदे करत नाही. जिथे सच्चाई आहे तिथेच अच्छाई जन्माला येते. तीच अच्छाई जन्माला आली की त्याला चांगले अनेक घटना घडल्यात की त्यांना कधी MSCB मधून एवढा 20-20 लाखाचा लाभ मिळाला आणि तो मिळवून दिला. आणि जिवंत असताना पेन्शन मिळवून दिली 12,500. हे माझ्या सच्चाईचं प्रतीक आहे. एवढंच नाही, गोल्डन मॅन औरंगाबादला माझा भ्रष्टाचार विमुक्त सत्कार झाला. तिथे बाबासाहेबांचे अणू होते, मिश्रा गोल्डन मॅन, 2 किलो सोनं त्यांच्या अंगावर. आणि त्या मिश्रांनी तिथे जेव्हा माझं काम ऐकलं, राम रहीम हॉस्पिटल, निधर्मी काम, डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने पाण्याचं टँकर, अनोखी जयंती साजरी केली. त्याच्यानंतर दलित माय दत्तक घेतली, कडुताईंचा कार्यक्रम, तो डॉक्टर बाबासाहेबांच्या ट्रस्ट मध्ये शिकलेला त्याचे वडील होते. बाबासाहेबांच्या आशीर्वादाने ते मोठे झालेले होते. मग त्यांनी तिथून उठले. जे 12 बलुतेदारांनी जो काम किया बंडू काकांनी, त्या बंडू काकांच्या संस्थेला 12 बलुतेदाराला 2 कोटी डिक्लेअर केले. 2 कोटींना मी तिथेच सांगितलं, मी हात नाही लावणार, जे काम करेल ते तुमच्या हाताने जायचं, तुमच्याच हाताने उद्घाटन. इतका खानदानीपणा आपल्याकडे. पैशांना भीक कधी घातली नाही. पैशांना भीक घातली असती तर आज बंडू काका या स्टेजला आला नसता. तो त्याच वेळेला स्वतःच्या भावाची नोकरी, माझी नोकरी घेऊन संपून गेलो असतो कुठेतरी, आता रिटायरमेंटला शिक्षक राहिलो असतो. काका सर, एक महत्वाचा विषय असा येतो की आपण आता आपल्याला ते युद्धामध्ये उतरायचं आहे, आपल्याला ही या संपूर्ण रणनीती आपण करणार, सगळ्या गोष्टी करणार, आपण त्या युद्धाची तयारी देखील केलेली आहे, आपण सज्ज आहात. पण या सर्व गोष्टींना परिवाराचा कसा पाठिंबा? माझ्या गावाची भाऊबंदकीची तुम्ही मीटिंग पाहिली असेल, पूर्ण गाव एकवटलेलं आहे. ज्यांच्या घरात नोकऱ्या आणि जे कॉन्ट्रॅक्टर, याचे लाभार्थी, एवढेच मायबाप नव्हते. तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील. सगळं गाव एकवट, गावकी आणि भावकी माझ्या बरोबर आहे. नक्कीच काका सर, गेल्या तासभरापासून आपण चर्चा करत आहोत. आपला कामाचा आढावा एवढा आहे की आम्हाला संपूर्ण दिवस देखील कमी पडेल या संपूर्ण मुलाखतीच्या मध्ये मांडायला.
परंतु जे काही मुद्दे राहिले असतील किंवा सुटले असतील येणाऱ्या काळात आपण मांडणारच आहोत. खऱ्या अर्थाने इच्छुक उमेदवार म्हणून आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत. त्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचलो. त्याच पद्धतीने जे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ज्या काही उमेदवार डिक्लेअर होईल, आपण रणांगणामध्ये उतराल त्यावेळेस आपली खरी काय भूमिका आहे ती देखील आम्ही परत मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. परत आम्ही तुम्हाला त्रास देण्याला येणारच आहोत. ऑलवेज परंतु वेलकम. हां, नक्कीच काकाश्री. परंतु आज शेवटचा प्रश्न असा, की मालेगाव बाह्य विधानसभेतील जनतेला आपण काय आव्हान कराल? मालेगाव बाह्य विधानसभा जनतेला मी नम्रपणाने एकच सांगेन की आत्ताच दसऱ्याचं पर्व संपलेलं आहे. गेलेल्या दसऱ्याच्या खूप साऱ्या हसऱ्या शुभेच्छा. माझ्या माय बहिणींनी ज्या मनोभावाने 9 दिवसाचे उपवास केलेले असतील, ज्या कामना असतील मनामध्ये आणि ते 9 दिवसाचं व्रत केलेलं असेल, कोणी चपला घातल्या नसतील, कडक व्रत केले असतील, त्या सगळ्या माय बहिणींचे व्रत आणि मनोकामना देवी मायेच्या चरणी कबूल होत, त्यांच्या उपवासांच्या फलित प्राप्त होत, त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत, सगळ्यांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि लेकरांच्या बाबतीत, नातरांच्या बाबतीत पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती हो अशी जगदंबे चरणी प्रार्थना करेल. आणि येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये एकच सांगेल की खूप काही सांगण्यापेक्षा मी एकच सांगेल की जे केलेलं काम आहे, जी सेवा आहे ती पदरात घ्या. आणि माय समोर खूप धनदानगाश आहेत, पण या बंडू काकांनी स्वतःना जो सेवाभाव ठेवेल, जी सेवा करेल त्यांना आशीर्वाद द्या. माय तुना बंडूले 10 रुपयाने एक मत, अण्णा तुम्हाला बंडूले 10 रुपयाने एक मत, भाऊ तुम्हाला बंडूले 10 रुपयाने एक मत, एवढंच आव्हान करेल. आणि येणाऱ्या काळामध्ये जसा मार्केटचा काया पालट केला, 5 रुपयामध्ये राईस प्लेट महाराष्ट्रामध्ये कोणी दिली नाही. उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना आणून सेवा दिली. बाहेरून पैसा आणला सोमा कंपनीकडनं, रावळगावकडनं आणि खूप विकासात्मक कामं केलेत. झोडग्या मार्केटची निर्मिती केली, आपलं मुंगसा मार्केटची निर्मिती केली. झोडग्याला 5 एकर जमीन घेतली, बंद पडलेलं झोडगा चालू केलं, 2 किलोची कट्टी बंद केली, संक्रमणित कर बंद केला. सगळे कामाचे साक्षीदार तुम्ही आहेत. अशाच पद्धतीनं अनोखं काम करेल आणि तुमची सेवा करेल. पूर्ण जिल्ह्यातनं आणि जिल्ह्याबाहेरचे लोक म्हणतील की इथल्या आमदारांनी कसं काम केलं आणि लोकप्रतिनिधी हे पाहायला येतील आणि चौकशीला येतील. असं जसं लातूरचे लोक यायचे मार्केट कमिटीमध्ये 5 रुपयाची राईस प्लेट कशी देतात, कसं काम चालतेलंय, मनमाडचे आले, लासलगावचे आलेत, राहुरीचे आलेत, तर अशा पद्धतीने इथे सुद्धा अनोखं काम करेल आणि करून दाखवेल एवढंच सांगेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मालेगाव, जय प्रबंधभूमी. नक्कीच. थँक्यू काका. थँक्यू. आपण जो वेळ आम्हाला दिला आणि आपण आज एवढा बिझी शेड्यूल असताना आम्हाला आपण वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. याच पद्धतीने आपल्या ज्या काही इच्छा, आकांक्षा, मनोकामना असतील त्या ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो की त्या पूर्ण व्हाव्यात. या शुभेच्छा देखील आम्ही आपल्याला देतो आणि याच पद्धतीने आपण जनतेची सेवा करत राहाल आणि असेच आपलं समाजसेवा सुरू राहील ह्या देखील आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद काका. धन्यवाद.